यू बाय चितळे बंधू। नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात। ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आणि हेडलाईन्स नंतर गावखेड्यांच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। माझं गाव माझा जिल्हा मधून यवतमाळमधून निघालेली संत सूरदासांच्या दिंडीत कुर्डुवाडे येथे स्वागत। दिंडीमध्ये दिव्यांग बांधवांचा समावेश। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन वारीत सहभागी झाले। वारकऱ्यांसोबत गिरीश महाजनांनी फुगडी खेळली। सोलापूरच्या एका भक्ताकडून आषाढी एकादशीसाठी विठुरायाला 9 तोळे सोन्याने जडवलेला पोशाख तर महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांचाही पोशाख मंदिरात पोहोचला। नवी मुंबईमध्ये भाज्यांचा वापर करून साकारली विठ्ठलाची प्रतिकृती। श्रीहरी पवळेंची कलाकृती। साताऱ्यातील जाकेवाडीच्या संदीप डाकवेंनी तुळशीच्या पानावर विठुरायाचं चित्र साकारलंय। त्यांनी पानावर रेखाटलेलं हे सुंदर चित्र आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतंय। हिंगोलीतील दिलीप दारवेकरांची उत्कृष्ट कलाकृती। वारीत जाणं शक्य नसल्यानं चित्रकलेच्या माध्यमातून त्यांनी वारी साकारली। नांदेडमध्ये आषाढीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची निर्भया वारी। वारीच्या माध्यमातून सुरक्षेच्या दृष्टीने जागृती करण्याचा प्रयत्न। आषाढीसाठी पंढरपूरला विशेष बस सोडण्याचे परिवहन विभागाचे आदेश। मात्र हिंगोली आगाराकडून टाळाटाळ झाल्यानं वारकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी। पालघरमधील धामणी धरण पूर्णपणे भरले। धरणाचे 3ही दरवाजे उघडले। धामणी धरणातून 3285 क्युसेक पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। शहापुरातील माहुली गडाच्या पायथ्याशी धबधब्यात तरुणाचा बुडून मृत्यू झालाय। बंदी असतानाही धबधब्याजवळ पर्यटकांची उपस्थिती दिसून येते। स्वतःला झुंपून घेणाऱ्या लातूरच्या अंबादास पवारांना मदतीचा हात। क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून शेतकऱ्याला बैलजोडी भेट। एबीपी माझानं दाखवलेल्या बातमीनंतर शेतकऱ्याची सर्व स्तरातून दखल। नाशिकच्या येवल्यात कांदा खरेदी नाफेड मार्फत न करता भावांतर योजना राबवा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी। नंदुरबारच्या कोंडाईबारी घाटातील एका पुलावर भगदाड पडले। एका बाजूची वाहतूक बंद झाली आहे। उद्घाटनही झालेलं नसताना कोट्यवधींच्या महामार्गाचं काम उत्कृष्ट दर्जाचं झाल्याचं चित्र आहे। यवतमाळच्या पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीत चिखलाचं साम्राज्य। भाजीपाला देखील चिखलात ठेवल्याचं दृश्य। बीडच्या पाटोदा तालुक्यातील वैद्यकीय जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळली। शाळेच्या प्रांगणात शिक्षकांनी शाळा भरवली तर जिल्ह्यातील 349 शाळेच्या 592 वर्ग खोल्या धोकादायक असल्याचं वास्तव एबीपी माझानं दाखवलं होतं। विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून फार्मर आयडीची सक्ती। मात्र बीडमध्ये ऑनलाईन प्रक्रियेत तांत्रिक त्रुटी असल्यानं शेतकऱ्यांसमोर अडचणी। तहसीलदारांना शेतकऱ्यांनी पत्र लिहिलं। राज्यातील शासकीय माध्यमिकच्या 535 आणि उच्च माध्यमिकच्या 92 शाळांमध्ये प्रयोगशाळा नाहीत। पुढील आर्थिक वर्षातील वार्षिक कार्ययोजना आणि अंदाजपत्रकात प्रयोगशाळा मंजुरी प्रस्तावित। शिक्षण मंत्र्यांचं लेखी उत्तर। सतत विद्युत पुरवठा खंडित होत असल्यानं पेणमधील मूर्तिकार आक्रमक झाले। वीज पुरवठा त्वरित दुरुस्त करून सुरळीत न केल्यास आंदोलन छेडू मूर्तिकारांचा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला इशारा। एसटी थांब्यांवरील अस्वच्छ हॉटेल्सविषयी आमदार सदाभाऊ खोत यांच्याकडून प्रश्न उपस्थित। त्याला सकारात्मक प्रतिसाद देत परिवहन मंत्र्यांकडून सर्व जुने थांबे रद्द। नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे आणि शेतकऱ्यांमध्ये वाद झालाय। नाशिक जिल्हा बँकेच्या बैठकीत शाब्दिक चकमक। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाने आदेश दिले। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात आमचा सर्वात मोठा विजय। पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। आपल्या मुलाच्या हत्येत जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी। कोर्टाच्या आदेशानंतर सोमनाथ सूर्यवंशीच्या आईची प्रतिक्रिया। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आज बीड दौऱ्यावर। कोचिंग क्लासेसमधील पीडित विद्यार्थिनींची भेट घेणार। त्यानंतर पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यावर पत्रकार परिषद घेतली। बीडमधील अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या लैंगिक छळाचं प्रकरण। 2 आरोपी शिक्षकांची पोलीस कोठडी आज संपणार असून त्यांना बीड जिल्हा न्यायालयात हजर केलं जाईल। आणि आता काही बातम्या सविस्तरपणे बघूया।